आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. गावाच्या विकासात लोकसहभागाची ताकद किती प्रभावी ठरू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुरुवारचा कोपरा ते बाळासाहेब कोरे यांच्या शेतापर्यंत सुमारे 1 किलोमीटर लांबीचा रस्ता. तब्बल 18 ते 20 वर्षापासून प्रलंबित असलेला हा रस्ता परिसरातील मळेकरी शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून उभारून विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. या रस्त्याच्या निर्मितीसाठी परिसरातील मळेकरी नागरिकांनी स्वेच्छेने आर्थिक योगदान देत सुमारे 2.5 ते 3 लाख रुपये खर्च केले. रस्त्यावर मुरुम टाकून त्याचे समतलीकरण करण्यात आले असून त्यानंतर रोलिंग केल्यामुळे रस्ता मजबूत व वाहतुकी योग्य बनला आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना नितीन मोरे यांनी सांगितले की या रस्त्यामुळे शेतवाडीत राहणाऱ्या कुटुंबांना गावात ये-जा करणे अत्यंत सोयीचे झाले आहे. तसेच शेतीमधील ऊस, भाजीपाला, धान्य व इतर पिकांची वाहतूक सुलभ झाली असून शालेय विद्यार्थ्यांनाही सुरक्षित आणि सोयीस्कर मार्ग उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळाला आहे. पुढे बोलताना मोरे म्हणाले की हा रस्ता गेली 18 ते 20 वर्ष प्रलंबित होता. निपाणीचे तहसीलदार मुंजे साहेब यांनी प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. त्यांच्या सहकार्यामुळे आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे लोकवर्गणीतून हा 1 किलोमीटरचा रस्ता साकारण्यात यश आले. या उपक्रमामुळे केवळ रस्ता निर्माण झाला नाही तर गावातील एकोप्याचे आणि लोकसहभागातून विकास साधण्याचे प्रेरणादायी उदाहरणही उभे राहिले आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा रस्ता शेती, शिक्षण आणि दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत असून भविष्यातही अशा लोकसहभागातून विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी संतोष मोरे, सागर जाधव, महेंद्र जाधव, निशांत पाटील, एकनाथ पाटील, निवृत्ती पाटील, संतोष पाटील, संग्राम जाधव, गणेश पाटील, ओंकार शिंदे, पुरुषोत्तम पाटील, पांडुरंग पाटील, प्रवीण खोत, दयानंद भोसले, राजाराम पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. हा आपला गुरुवारचा कोपरा ते पाटील मळ्यापर्यंत रस्ता आहे. हा सुमारे 1 किलोमीटरचा रस्ता आहे आणि हा रस्ता जवळजवळ 20 ते 25 वर्ष झालं स्थगिती होता. हा रस्ता आपले तहसीलदार साहेब मुंजे साहेब येऊन 2-3 वेळा येऊन 15 दिवसापाठीमागे त्या गोष्टी सगळ्या करून रस्त्याचं काम मार्गी लावलेलं आहे. आणि हा रस्ता पाटील मळ्याचे म्हणजे रहिवासी राहणारे लोक, शेतकरी यांनी ते सुमारे त्यांच्या स्वखर्चाने देऊन 2.5 ते 3 लाख रुपये खर्च करून हा रस्ता केलेला आहे. आणि हा रस्त्याचं मेन काम म्हणजे शेळकरी लोकांना जाण्यासाठी, परत वृद्ध व्यक्तींना येण्यासाठी वेगळा आपल्या शेतीचे कामं काही जे असतील ती कामं या रस्त्यामुळे पूर्ण होत आलेली जातात. आणि रस्ता जवळजवळ 20-25 वर्षाला स्थगिती होती रस्त्यासाठी. हा रस्ता निर्माण झाल्यामुळं लोकांना येण्यासाठी सोय चांगली झालेली आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.